नाही नाही नाही, पण काळजी करू नको. मी हिच्यासारखी काही भूत वगैरे नाहीये. मी एक साधी सरळ बाई आहे, दिसायला तरी. फक्त माझ्या कामाच्या आड कोणी आलं ना की मग मी त्याला सोडत नाही. आणि म्हणूनच मी तुम्हा दोघींना सोडणार नाहीये. बघ, अशीच स्वप्न बघ मंजिरी, कारण तू आमचं काहीच करू शकत नाहीस. असं वाटतं तुला खरंच? पण एक गोष्ट नक्की आहे मीरा, मी तुला असंच मारणार नाहीये. ज्या नात्यांवर तुला खूप गर्व आहे, खूप विश्वास आहे, ती नाती एक एक करून तुझ्या हातातून निसटू लागतील आणि तू काहीच करू शकणार नाहीस. एकटी पडशील तू. आणि या सगळ्याची सुरुवात अथर्वपासून होणार आहे. तो तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे आणि तू स्वतःला समजावत राहशील की मीरा, मीरा शांत हो, हे फक्त एक स्वप्न आहे, फक्त स्वप्न आहे. आणि जेव्हा माझं स्वप्न तुझं वास्तव होईल तोपर्यंत खूप उशीर झाला असेल मीरा. आणि ज्या दिवशी तू एकटी पडशील त्या दिवशी मी येईन तुला संपवायला. आणि तो दिवस फार लांब नाहीये. मीरा, ही मंजिरी जाणून बुजून आपल्याला घाबरवण्यासाठी असं बोलतीये. आपण तिच्या या खेळाला बळी पडायचं नाही अगं. तू अजिबात घाबरू नकोस. तुझ्या जवळची तुझी माणसं तुझ्यापासून कधीच दुरावणार नाही. आणि अथर्व तर नाहीच नाही. मीरा, एवढ्या संकटांवर मात करून तुम्ही तुमचं नातं इथवर आणलंय. ते असं कोणाच्या तरी धमकीने तुटणार नाही अगं. आणि अथर्वचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. खरं प्रेम इतकं कमकुवत नसतं की कोणाच्या तरी पोकळ धमकीने तुटेल. अथर्व फक्त तुझे आहेत मीरा.